सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचाची कॉलर पकडली आणि लाथ मारली। पृथ्वीराज मोहोळकडून राक्षेचा पराभव झाला। निर्णय मान्य करत राक्षेनं पंचांना लाथ घातली, तसंच पंचाची कॉलरही पकडली। यावेळेस मैदानात एकच गोंधळही झाला। यावेळेस दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट झाल्याचंही दिसून आलं। या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप करत माझी पाठ टेकली नव्हती, मला हा निर्णय मान्य नाही, पुन्हा कुस्तीचा व्हिडिओ दाखवा अशी मागणी सोलापूर गैरहजर, विशाल बनकर सोलापूर गैरहजर। मारलाय 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 पोलीस प्रशासन विशाल बनकर तर नेमकं काय घडलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये थेट ऐकूयात शिवराज राक्षे यांच्याकडून। हा पराजय आपल्याला मान्य नसला तर त्यांनी सांगितलं, काय तुमची प्रतिक्रिया? पंचांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काका पवार तालमीवर पहिल्यापासूनच अन्याय होत आहे। आमचे काका पवार तालमीचे कोच आहेत शरद पवार, त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता। नेमकं जर आपण पाहिलं तर कुस्ती 1 मिनिटाची झाली, त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं होतं? प्रतिस्पर्ध्याचं जर दोन्ही खांद्याची टेकला असेल तरच कुस्ती दिली जाते। माझं दोन्ही खांदे टेकले नाही वाटलंच तर तुम्ही रिमो दाखवा, रिमो चेक करा आणि मगच निर्णय घ्या। मी पंचांकडे याबाबत काही अपील केली होती, जर पंचांनी ती अपील फेटाळली, इकडे जा तिकडे जा टाळाटाळ करायला लागली पंच। तुम्ही आता कोच आहात, त्याच्या नेमकं काय झालं होतं त्या कुस्तीमध्ये? आता ही शिवराजची कुस्ती झाली नव्हती कुस्ती, आणि त्यांनी जाणून बुजून केलेलं आहे त्यांनी, आणि पहिल्यापासून आमच्यावर अन्याय चालू आहे आणि शिवराजला त्यांनी जाणून बुजून हरवलेलंच आहे। म्हणजे का तर दोन्ही खंद टेकले पाहिजे होते, ते त्यांनी हे केलंच नाही। आता पंचांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही हे करा, चेक करा रिव्ह्यू, नाही का, तर त्यांनी केलाच नाही। आणि त्यांनी महेंद्र गायकवाड आता निर्णय दिला शिवराजचा व्यवस्थित तर ठीक आहे, नाही तर आम्ही खेळणार नाही कोण। तुम्ही आता म्हणजे आजची कुस्ती स्पर्धा आहे त्यामधून तुम्ही आता बाहेर जाणार आहात का? काय पुढचा निर्णय? आता शिवराजचा निर्णय काय ते त्याच्यावर आम्ही ठरवणार, का तर शिवराजवर झाले तेच महेंद्रावर होणारच आहे। त्याला पेशवे देणार, टायमिंग संपूर्ण त्यांचं ते करायचं ते करणारच आहेत, आणि पंच ते आहेत त्यांचे बसणारच आहेत, कोणाला बसवायचे कोणाला काय करायचे। महेंद्र गायकवाड यांच्याबरोबर सुद्धा असं होऊ शकतं? 100% होऊ शकतं, ह्यात काय वादच नाही। तुम्ही आज मीडिया तुम्ही बघू, आज सगळे बघतात माणसं, कोणालाच पसंत नाही निर्णय ते काहीच। आणि आपण पाहिलं की जे शिवराज राक्षे यांच्यावर जो निर्णय झाला तो महेंद्र राक्षे तोच महेंद्र गायकवाड यांच्याबरोबर होऊ शकतो अशी शंका इथे उपस्थित केलेली आहे, आणि हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचं राक्षे यांनी यावेळी सांगितलंय। साम टीव्ही साठी सुशील थोरात, अहिल्यानगर। तर आपण बघतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने हा राडा झालेला आहे, आणि माझी पाठ टेकलेली नाही तरीही मला इथं बाद कसं केलं असा प्रश्न शिवराज राक्षेनं विचारला। अर्थातच वर्षभराची मेहनत असते कुठल्याही पैलवानाची, आणि त्यानंतर निर्णय घेताना देखील पंचांना देखील हा निर्णय घेत असताना विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता। जर कधी हा निर्णय झाला होता तर जर कधी कुस्तीपटूनं या निर्णयावर आक्षेप घेतला तर त्याची पडताळणी होणं देखील गरजेचं होतं, परंतु तसं झालेलं नव्हतं, आणि त्यामुळेच शिवराज राक्षेनं पंचांना यावेळेस संतापून लाथ मारलेली आहे असं या ठिकाणी त्यानं साम टीव्हीशी बोलतानाही सांगितलं होतं। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हा राडा झालेला आहे, अर्थातच कुठल्याही मारहाणीचं समर्थन कदापि होणार नाही, परंतु कृती जी होती शिवराज राक्षेची ही चुकलेलीच होती, परंतु हा संताप नेमका का होता याचं परीक्षण होणं देखील तितकंच गरजेचं असल्याचं शिवराज राक्षेनं म्हटलेलं आहे। आणि आपण बघतोय आज नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये हा राडा झाला। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली, आणि त्यावेळेस शिवराज राक्षेची पाठ टेकलेली नाही असा दावा शिवराज राक्षेनं केलेला आहे। काका पवार यांच्या कुस्ती तालिमेमध्ये आमच्यावर अन्याय होत आहे असा देखील आरोप या ठिकाणी शिवराज राक्षे यांनी केलेला आहे। त्यामुळे आता या संदर्भातला हा जो निर्णय होता तो आम्हाला अजिबात मान्य नाही असं देखील शिवराज राक्षेनं म्हटलं। याच संतापातून त्यानं या ठिकाणी जे पंच होते त्यांना लाथ मारली होती, हात उगारला होता, आणि याच त्याच्या कृतीवर आता आक्षेप घेण्यात आलेला आहे। शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जो सगळा राडा झाला त्यानंतर आपण बघतोय की पोलिसांना इथे यावं लागलं, मध्यस्थी करावी लागली, आणि या दोन्ही गटांना दूर न्यावं लागलं। अर्थातच पृथ्वीराज मोहोळ या कुस्तीमध्ये आता मात्र विजयी ठरलेला आहे, परंतु महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अंतिम सामना आपण साम टीव्हीवर पाहणार आहोत।
पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन दरम्यान यंदाची महाराष्ट्र केसरीची ही गदा कोण उचलणार याचा फैसला हा आज होणार आहे, कारण महाराष्ट्र केसरीची फायनल आज होतीये. मॅट विभागामध्ये पृथ्वीराज मोहोळ यानं शिवराज राक्षेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली, तर माती विभागात महेंद्र गायकवाडनं साकेत यादववर मात केलेली आहे. आता पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड अशी अंतिम लढत होणार आहे. महेंद्राचा प्रयत्न माती विभागात महेंद्र गायकवाड विजय झालेला आहे. पुढच्या काही क्षणात ही कुस्ती सुरू होणार आहे आणि ती देखील आपण थेट पाहणार आहोत. शिवराज राक्षे संपलेल्या